सातारा जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध. शासनाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व 11 पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार गुरुवारी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता याबाबतची माहिती दिलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शासन निर्देशानुसार सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचना दिनांक 14 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या दिनांक 12 ऑगस्ट 2025च्या आदेशानुसार प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्याबाबत दिलेल्या सूचनांनुसार विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या अंतिम प्रभाग रचनेस दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी मान्यता दिलेली आहे. शासनाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व 11 पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व 11 पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ satara.nic.in सर्वसामान्यांना पाहावयास उपलब्ध केले असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. विकास कामांच्या अनुषंगाने केली चर्चा. नवी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळी त्यांच्या समवेत होते. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ व राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व गतीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली. महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये फलटण तालुक्यातील नाईक बोमवाडी आणि मान तालुक्यातील मसवड MIDCला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा देण्याची विनंती यावेळी मंत्री गोरे व नाईक निंबाळकर यांनी केली. नव्याने निर्माण होत असलेल्या आणि फलटण तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या मुंबई बंगळुरू महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअर स्ट्रीप उभारणीचे प्रयोजन करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण करण्यात यावा. या सर्व कामांसाठी मंजुरी व निधी उपलब्ध व्हावा म्हणून निवेदन देखील सादर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकास कामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले. कराड दक्षिणमधील बोगस मतदार नोंदणीविषयी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास सांगणार पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा निर्वाळा. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी विरोधात गणेश पवार या सामाजिक कार्यकर्त्याने गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत प्रशासनाने आपणास काही कळवले नाही. याविषयी माहिती घेतो आणि जरूर तर जिल्हाधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्यास सांगतो, असा निर्वाळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. कराड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री देसाई हे गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी गणेश पवार यांच्या आमरण उपोषणाचा विषय उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मंत्री देसाई यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना जरूर तर लक्ष घालण्यास सांगू असे स्पष्ट केले. या कराड शहरामध्ये गेल्या 8 दिवस मुसळधार पावसामध्ये बोगस मतदानाच्या संदर्भात गणेश पवार हे उपोषण करतायत. तर त्या मतदार नोंदणी ह्या संदर्भात त्यांचं उपोषण गेले 8 दिवस मुसळधार पावसात सुरू आहे. परंतु अद्यापही त्यांचं समाधान झालं नाही किंवा ते उपोषण त्यांनी तीव्र करण्यासाठी आता मेडिकल फॅसिलिटी सुद्धा नाकारलेली आहे. याविषयी आपल्याला काय माहिती आहे का? किंवा बोगस मतदार नोंदणी जे पर जिल्ह्यातला आहे, पर राज्यातला आहे, पर तालुक्यातला आहे, पर गावातला आहे केलेले आहे पंचनामा दिला त्यांना की हे मतदार इतर राहत नाहीत आणि त्यांच्या कोणताही पुरावा नाही नोंदणी. आपण नेहमी मतदार यादीचं पुनर्निरीक्षण जेव्हा करत असतो अशा वेळी या मतदार यादीमध्ये पुरावे जर नसतील तर आपण ती नावं डिलीट करणं, जे राहतात त्यांची ऍड करणं हे ऑनगोईंग प्रोसिजर आहे. मला माहित नाही नेमकं ते उपोषण करण्याचं काय कारण आहे, पण मी विषय समजून घेतो आणि तशी आवश्यकता वाटली तर जिल्हाधिकाऱ्यांना याच्यात लक्ष घालायचं. कारण साहेब 8 दिवस झाले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे कोल्हापूर महामार्गावर टोल नको. राजू शेट्टी यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कायदेशीर नोटीस.
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच अपूर्ण असलेल्या व खड्डे पडलेल्या महामार्गावर टोल वसुली करता येणार नाही असा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे, कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या महामार्गावर टोल वसुली करू नये अशी कायदेशीर नोटीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला बजावली आहे. राजू शेट्टी यांनी गुरुवारी सकाळी 8:45 वाजता या संदर्भात समाज माध्यमांवर माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करून शेट्टी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ योगेश पांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रधान सचिव, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयातील सचिवांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी कायदेशीर नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांकडून टोल वसुली करता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या दोन्ही मार्गावरील टोल बंद करावेत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार आहे असे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास न करणे, 2 पोलीस अंमलदारांना भोवले, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल. कर्तव्य बजावत असताना गुन्ह्यांचा तपास न केल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अंमलदारांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दोघा पोलीस अंमलदारांकडे तब्बल 25 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता. पोलीस नाईक R.V. पाटील आणि पोलीस नाईक S.A. गावित यांचा समावेश आहे. पोलीस नाईक R.V. पाटील जे 2015 ते 2019 दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि सध्या पोलीस मुख्यालय येथे सेवा बजावत आहेत. त्यांनी 2 गुन्हे, 1 बेपत्ता व्यक्तीचा तपास आणि 7 मृत्यू प्रकरणांचे तपास पूर्ण केले नाहीत. दुसरे पोलीस नाईक S.A. गावित जे 2018 ते 2019 या काळात सातारा शहर पोलीस ठाण्यात होते आणि सध्या कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी 6 गुन्हे, 6 बेपत्ता व्यक्तींचा तपास आणि 3 मृत्यू प्रकरणांचे तपास केले नाहीत. या दोन्ही पोलीस अंमलदारांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात हे प्रलंबित तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे प्रलंबित ठेवले. अखेरीस बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी करण्यात आली आहे.